आपण कार्यक्रमात चर्चेकडे वळूया। संतोषजी, तुम्हाला प्रश्न आहे पहिला की आज संदीप नाईक जे आहेत त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केलाय, तर निलेश राणे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। म्हणजेच एकाच कुटुंबातले सदस्य वेगवेगळ्या पक्षात असणार आहेत। तर दुसरीकडे पक्षांतरालाही आपण पाहिलं तर जोर आलाय। तर आता फक्त राजकारण हे करियर म्हणून घेण्याचे दिवस आलेत का, की निष्ठा किंवा संघटनेसाठी काम हे किंवा पेशन्स नाहीयेत का कुणाकडे, की मला आमदार व्हायचे किंवा मला खासदार व्हायचे, इतकंच उद्दिष्ट राहिलंय का? काय सांगाल? निश्चितच खूप चांगला प्रश्न विचारलात की राजकारण हे करियर झालंय का? तर करियर झालेलंच आहे, कारण राजकारणात गेल्यावर जे काही दृश्य परिणाम आपल्याला काही महिन्यात काही वर्षात दिसून येतात, तर ते इतके आकर्षक असतात की तरुण पिढी नेमकी त्याकडेच बघते, बोलली जाते। पहिला दृश्य परिणाम म्हणजे कुठलाही पदाधिकारी जेव्हा एखाद्या पक्षात पुढे जातो त्यावेळेस त्याच्याकडे गाडी येते, चांगलं घर येतं, इथपासून सगळं सुरू होतं। आणि त्यामुळे राजकारण हे आता करियर झालेलं आहे। आणि राजकारणात एकदा आलं की मग पुढची पदं मिळवणं हीच महत्त्वाकांक्षा असते आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू होतात। तो काळ आता संपलेला आहे ज्याच्या वेळेस तत्वनिष्ठता किंवा राजकारण म्हणजे समाजकारणासाठी राजकारण हे आता जवळजवळ वाईपआउट होत चाललेलं आहे। पण यामध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की करियर म्हणून तरी तरुण या क्षेत्राकडे वळतायत आणि पूर्वीसारखं राजकारण जे वंचित होतं, काहीसं दुर्लक्षित होतं, तिथे देखील आता हे तरुण पुढे येत आहेत। फक्त त्यांच्या समोर जे आदर्श आहेत ते आदर्श कदाचित योग्य नसतील आणि त्यामुळे राजकारणात दिसणाऱ्या दृश्य परिणामांच्या मागे ते धावतायत आणि तिथे खरी म्हणजे चूक आहे। आपण सांगितलं की जसं संदीप नाईक हे यांनी हाती तुतारी घेतली, ते तर भाजपचे जिल्हाध्यक्ष होते तिकडचे। निलेश राणे हे शिवसेनेत गेले, अर्थातच मूळ पक्षात तिकीट मिळाली नाही आणि त्यामुळे काहीही करून तिकीट मिळवायची, अशा वेळेस जर वडील हे आमदार किंवा राजकीय नेते असतील तर त्याचा फायदा हा दोन्ही बाजूने होत असतो। म्हणजे स्वपक्षात तर होतच असतो, पण अन्य पक्षातही जाणं सुलभ होण्याच्या दृष्टीने तो फायदा होत असतो आणि ते आपण या दोन्ही उदाहरणांमध्ये पाहिलं। इथे एक चिंता करण्यासारखी गोष्ट आहे की हे ज्या वेळेस मोठ्या प्रमाणात वाढतं त्यावेळेस मग भ्रष्टाचार आणि अन्य गैरमार्ग तिथे सुरू होतात आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते। पण त्या दृष्टीने खरंच कोणी प्रयत्न करतं का, हाही बघण्यासारखा मुद्दा असतो। बरोबर आहे। मृणाली मॅडम, तुमच्याकडनंही याचं उत्तर पाहिजे। आपण पाहिलं तर पूर्वीच्या काळी संघटनेसाठी पण लोक खूप काम करायची, की पदांसाठी एवढं कोणी नव्हतं पण संघटना वाढवायची आहे, कुठेतरी पक्ष वाढवायचा आहे। पण आता सरांनी सांगितलं की तरुण राजकारणात येतात, ही चांगली गोष्ट आहे, ही खरंच चांगली गोष्ट आहे। पण याच तरुणांकडे पेशन्स नाही आहेत का, त्यांना संघटनेसाठी काम करायचं नाही का, त्यांना फक्त नगरसेवक व्हायचंय, खासदार व्हायचंय, आमदार व्हायचंय, हे चित्र आहे आता सध्या। म्हणून या पक्षातून त्या पक्षात सहज उड्या मारल्या जातात।